कुठले लोक येतात माहित नाही आम्हाला, ते वेगळे सर्वे करणार. सर्वे करायचे तर किती वेळा करायचे आम्ही? तुम्ही याद्या बनवता, रद्द करता. 2 वेळा तुम्ही याद्या रद्द केल्या, त्याचे कारण दिले नाही आम्ही, तुम्ही याद्या का रद्द केल्या? आता नवीन यादी बनवताय. निवडणुकीच्या पूर्वी म्हटलं की निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आम्ही बिल देणार आहोत, आम्ही ती यादी प्रकाशित करणार आहोत. अजून त्याचं काहीच खरं नाहीये. म्हणून आता आमचं म्हणणं असं आहे, तात्काळ पहिला टप्पा, दुसरा टप्पा, या सगळ्या तिसऱ्या टप्प्यातली जी लोक त्यांचे पूर्ण फायनल बिल द्या. त्याच्यानंतर जी तुम्ही यादी प्रकाशित करणार आहात त्यामध्ये सगळे जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी ओरिजिनल असावे, जे खरे गरजू असावे. आम्हाला तुमच्याकडून नेहमी हेच कारण येतं की फ्रॉड झालेला आहे, फ्रॉड झालेला आहे. फ्रॉड पकडणं कोणाचं काम आहे? तुमचं काम आहे ना. आता तुम्ही त्याला वेळ किती घेणार आहे? आम्ही काय मताला होऊन म्हणायचं का आमच्या लोकांनी पिढी दर पिढी ते फ्रॉडच ऐकत बसायचं का? आमचा हा मूळ प्रश्न आहे. म्हणून तुम्ही 100 लोक कामाला लावा, तुमचे अधिकारी 100 कामाला लावा, तुमचा जो फ्रॉड असेल तो लगेच बाहेर काढा, पण ओरिजिनल लाभार्थ्याला तात्काळ लाभ द्या. 35 कोटी रुपये पडलेले असताना तुम्ही बिलं का देत नाही? कोणाच्या सांगण्यावरून बिलं जातात, कोणाच्या ऐकण्यावरून तुम्ही ऐकता? म्हणून हा आमचा मूळ प्रश्न आहे. आता ही यादी तात्काळ प्रकाशित झाली पाहिजे, कारण ही यादी अत्यंत संघर्षातून निर्माण होते. 2 वर्ष आम्ही लढा दिलेला या यादीसाठी. आम्ही तुम्ही ऑफलाईन मध्ये सर्वे केली, ती यादी बनवून 40,000 लोकांची यादी होती, ती रद्द केली. पुन्हा आता 8,400 लोकांची यादी आहे. ही एक यादी, त्याच्या पूर्वीची कोणती जुनी यादी होती 2700 काही लोकांची, ती सुद्धा यादी रद्द केली. तुम्ही यादी प्रकाशितही करता आणि रद्दही करता. का करता याची कारण सुद्धा देत नाही आम्हाला. मग लाभार्थ्यांनी नेमकं काय? तुम्हाला सर्वेच करत राहायचे, तुमच्याकडे कागदपत्रच बार बार आणून द्यायचे. तुमच्या तिथं घरकुल व्यवस्थापनामध्ये एखादा आमचा लाभार्थी गेला, त्यानं फाईल जमा केली, त्याच्याकडे साधी रिसिप्ट द्यायची व्यवस्था नाही. सरकारी दरबारीमध्ये कुठलाही कागद घेत असताना त्याची रिसिप्ट देण्याची पद्धत आहे, नियम आहे. परंतु तुमची घरकुल व्यवस्थापनाची लोक त्या फाईलची रिसिप्ट सुद्धा देत नाहीत. मग लाभार्थ्यांना कळणार कसं त्याचे कागद केळाच्या टोपलीत चालले तर त्याचे कागद ओरिजिनल फाईलला लागतात? हे कळणार कसं? ही योजना इंजिनियर चालवतात. इंजिनियर या योजनेचे मालक नाहीत. इंजिनियर या योजनेचे नौकर आहेत. इंजिनियरचं काम आहे खरा जो अहवाल आहे तो शासनाला सादर करणे आणि योग्य लाभार्थ्याला त्याचा लाभ देणे. म्हणून आमच्या सगळ्यांचं जे दुखणं आहे, तुम्ही नेहमी बिलांसाठी टाळाटाळ करणे, यादीसाठी टाळाटाळ करणे, हे कोणाच्या सांगण्यावरून कोणाच्या मेहरबानी होतं हे आम्हाला कळत नाही. हे कदापि झालं नाही पाहिजे. आमच्या आक्रोशाचा बाण, आमचा राग जास्त प्रमाणात अनावर होऊ नये एवढीच तुम्हाला आमची विनंती आहे. आणि ही विनंती आम्ही या अगोदर तुम्हाला बऱ्याच वेळा केलेली आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून. पण आता तुम्ही हा आक्रोश समजू शकता, हा राग समजू शकता. आता तुम्ही याच्यावर आम्हाला काय स्पष्टीकरण देणार आहात ते आम्हाला समाधानकारक असावं असं स्पष्टीकरण द्या. आणि आमची अशी इच्छा आहे, तुम्ही आम्हाला आज तारीख द्या की या तारखेला सगळ्यांची बिलं पडणार आहेत. ऑफलाईन मध्ये